नमस्कार मंडळी, मी आपली मराठी मुलगी स्वागत करते तुमचं आपल्या अजून एका नवीन कथेमध्ये. चला तर मंडळी, आजच्या कथेला आपण सुरुवात करूया. खूप उन्हाळ्याचे दिवस होते. खूप उन्हाळा कडक होता. उन्हाळा कडक असल्यामुळे पाण्याची खूप टंचाई होती. एका दिवशी एक छोटी मुंगी पाण्याच्या शोधात नदीकाठी आली होती. पाणी पिताना अचानक तिचा तोल गेला आणि ती पाण्यात पडली. मुंगी पाण्यात वाहू लागली आणि ती खूप घाबरली होती. आता माझं काही खरं नाही, ती मनात म्हणत होती. त्याच वेळी जवळच्या झाडावर एक दयाळू कबूतर बसलं होतं. त्याने मुंगीला पाण्यात वाहताना पाहिलं. का कुणास ठाऊक, पण त्याला तिची फार दया आली. कबुतराने लगेच झाडावरून एक पान तोडलं आणि ते पान पाण्यात टाकलं. नंतर मुंगी त्या पाण्यावर चढली आणि हळूहळू ते पान त्या मुंगीला किनाऱ्याकडे घेऊन आलं आणि तिचा जीव वाचला. काही दिवसांनी एक शिकारी त्या जंगलात गेला. त्याने कबुतराला पाहिलं आणि त्याच्यावर जाळं टाकायला तयारी केली. मुंगी हे सर्व बघत होती. तिला लगेच कबुतराने केलेली मदत आठवली. तिला वाटलं आता काय करावं, तिला काय सुचेनासं झालं. मी कसा काय याचा उपकार फेडू, तिच्या मनात विचार चालू होता. ती धावत जाऊन शिकाऱ्याच्या पायाजवळ गेली आणि शिकाऱ्याला चावली. शिकारी वेदनेने ओरडला आणि त्याचा निशाणा चुकला आणि कबूतर उडून गेले. कबुतराने आकाशातून मुंगीला पाहिलं आणि मनात म्हणाला, छोटी असली तरी तिचं मन खूप मोठं आहे. बोध केलेली मदत कधीही वाया जात नाही. लहान असलं तरी प्रत्येकजण उपयोगी ठरू शकतो. मंडळी, कथा कशी वाटली नक्की सांगा.